तर मित्रांनो, तुम्हाला मी एक अशी पद्धत सांगणार आहे मुंडी आणि पाय खाण्याची. ती एक नंबर पद्धत आहे. आणि भाजून खाल्ल्याने काय होतं, मटण हे एक नंबर भारी लागतं खाण्यासाठी. तर तुम्हाला मी पूर्ण माहिती देतो पाय आणि मुंडी भाजण्याची पद्धत आणि त्याला कसं साफ करायचं, पूर्णपणे साफ करायचं, क्लीन करण्याची पद्धत तुम्हाला मी पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला मित्रांनो, आपण सुरू करूया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि आज तुम्हाला मी मटणाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. मटण आपण आणतो, मटण करतो, खातो, व्यवस्थित लागतं, भारी लागतं. सुक्का असो, पांढरा तांबडा रस्सा असो, आपण करतो, खातो. पण मुंडी आणि पाय तुम्ही जर कधी खाल्ले नसेल तर आवर्जून खा मित्रांनो. कारण की पाय खाल्ल्याने आपले मणका, कंबर दुखत नाही आहे आणि काही आजार असले तरी आजार भरपूर ठीक होतात तरी. तर तुम्हाला मी मुंडी आणि पाय ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांगतो. मुंडी आणि पाय आपण आणल्यानंतर कधी पण त्याला वरचं कातडं न काढता डायरेक्ट त्याला भाजून घेणे. तर तुम्हाला मी भाजण्याची पद्धत पण सांगणार आहे पूर्ण, आणि पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, तुम्हाला कळेलच. तर मुंडी आणि पाय आणल्यानंतर कधी पण त्याला भाजून घ्यायचं. एक तर आपल्या इथं गॅस असतो, गॅसवर भाजून घ्या, नाहीतर आपल्या इथं दारासमोर चूल असतीच, त्या चुलीवर भाजलं तरी एक नंबर आहे. तर हे बघा, आपल्याकडे गॅस असल्यामुळे आपण बर्नरवर भाजणार आहे डायरेक्ट. आता हे भाजण्याची पद्धत आहे पूर्ण. भाजलेलं काय होतं माहिती आहे का, त्याच्यावरचे केस पूर्ण निघून जातात आणि पूर्ण मटण आपल्याला हे खाण्यासाठी भेटतं. हे नाहीतर आपण कातडं जर काढलं तर बरंच मटण ते कातडीसोबत निघून जातं आणि त्यामुळं खाली काय राहतं, फक्त हाडकं राहतात. त्यामुळं कधी पण मुंडी पाय सोलून न काढता डायरेक्ट त्याला भाजून गेले. भाजल्याने त्याच्यावरचे फक्त सगळे केस निघतात आणि कमीत कमी तुम्हाला 2 ते 3-4 mm वरचा थर वापरण्यासाठी भेटतो खाण्यासाठी. तेव्हा पूर्ण पाय, आता पूर्ण पाय भाजले जाते, पूर्ण केस निघून जातात आणि त्याला क्लीन करण्याची पद्धत पण तुम्हाला सांगतो मी पूर्ण. तर कधी पण मुंडी पाय आणल्यानंतर त्याला व्यवस्थित भाजून घेणे. हे बघा, क्लीन करण्याची पद्धत आहे. पूर्ण साफ झाल्यानंतर, पूर्ण भाजल्यानंतर त्याला काय करायचं, चाकूने वरचा फक्त थर काढायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं, पूर्ण ब्रश मारायचा. घरामध्ये आपला ब्रश असतोच किंवा हाताने मारलं तरी जमतंय. पूर्ण ब्रश मारायचा आणि पायाचे काय करायचं, जे नखी राहते समोरची, ती बघ तुम्हाला दाखवतो मी, मध्ये खाप मारल्यानंतर समोरची जी नखी राहते पायाची ती काढून टाकायची. कारण ती आपण काय खात नाही आहे आणि तिला काढून टाकायला लागतं तिला असं. आणि कडक राहते ती. काही लोक आवडीने खातात नक्की भाजून, पण आपण ते वापरणार नाही आहे, ते आपण काढून टाकायचे. आणि साफ करताना कधी पण काय करायचं, ब्रशने साफ करायचं आणि स्वच्छ पाण्याने साफ करायचं. बाहेर जर तुम्ही भाजून साफ करून घेतलं असेल आणि त्याला घरी आल्यानंतर पण व्यवस्थित साफ करायचं पुन्हा. कारण की आपण घरी आल्यानंतर दुकानातून तुकडे करून घ्यायचे बारीक आणि घरी आल्यानंतर व्यवस्थित साफ करून घ्यायचे. तर मित्रांनो, आपण मटण खातो आणि अशी पद्धत जर तुम्ही आवर्जून करून खा, कारण की हे खूप पौष्टिक असतं. हे साफ करण्याची पद्धत बघा, पूर्ण असं पांढरं फेक दिसतं तर समजून जायचं की पूर्ण वरचं केस निघून गेलेत पायाचे आणि मुंडीचे. हे बघा मुंडी, आता पूर्ण मुंडी क्लीन करायचे कधी पण. अहो, हे जे कान तर भाजल्यानंतर एवढे स्वादिष्ट लागतात खाण्यासाठी. कच्चेच कान खाऊ शकतात. मी तर कच्चाच कान खाल्ला तिथं, बेस्ट कान लागला खायला. आणि भाजी तर एक नंबर लागते. आपण म्हणतो मुंडी म्हणल्याला हाडकं भरपूर येतात, पण तसं काही नाही आहे. मुंडीमध्ये पण मटण भरपूर असतं. इकडं पण चालू आहे बघा दुसरं काम. तर चला मित्रांनो, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, बाय.